बारीक बारीक करून शोध घे पुन्हा परत यायचं म्हणे मग पण ब्रेकअप. तर हाय मित्रांनो, मी बोलतोय प्रेम. आज पजा घरी आला होता ना, ब्रेकअप झाला म्हणते. मी म्हणलो बापू कोणाचा न कसं का? भाऊ ब्रेकअप तर माझाच झालं म्हणते तो. ब्रेकअप झाला माझ्या ना आता विचार करा थोडा, याच्या वयीचे असताना तुम्ही का करत होते, पण या वयीचा मी असताना कंचा गोटे टायर वगैरे खेळत होतो. आणि या लेखाचे कारनामे बघा किती डेंजर आहे. बरं, त्यानंतर मी आणि माझा बाबा गेलो होतो गोनपिपरी मध्ये, जे की आम्हाला काहीतरी 5-6 सामान न्यायचे होते घरी. मग त्यानंतर ते सामान पकडून घरी आलो. लगेच सामान ठेवलो ना गोनपिपरी मध्ये वापस आलो. दादा वगैरे जे सामान लागत होते ते पहिलेच काढून ठेवले होते. आम्हाला फक्त बिल फाडून सामान न्यायचे होतं. मग त्यानंतर आम्ही सामान पकडून गावला जासाठी निघलो. जाताना माझे मामा आणि मावशी दिसले, जे की ते घरीच येत होते, कारण का त्यांना काहीतरी वास्तूला जायचं होतं न. त्यांच्या सोबतच माझी आई पण जाणार होती. मग काही वेळानंतर आई मामा मावशी वगैरे गेले. मग त्याच्यानंतर मी आणि माझे बाबा जोगापूर मध्ये चालले आलो, जे की जोगापूर मध्ये माझ्या बाबाचे मित्र मिळले. आता 1-1.5 घंटा तर बाबा त्यांच्याशी बोलतच होते. आता 1-1.5 घंटा म्हणजे मला बहुत त्रास येत होता. आता असं बी नाही म्हणू शकत होते की चल बाबा घराकडे जाऊ म्हणून, कारण का मोठे लोक बोलत असताना लहान पोरं मधात नाही बोलायचं. जर मी मधामध्ये बोललो असतो तर बाबाचे 2 शिवा तर खाणारच असतो. ते चांगलं झाला की मधामध्ये मी काही बोललो नाही. मग त्याच्यानंतर मी आलो होतो घरी. काही वेळ चिकू सोबत खेळलो न झोपी गेलो. मग संध्याकाळच्या टायमामध्ये जे की माझे मामा आणि मावशी आले होते. तुम्हाला माहित आहे का, माझे मामा पण कधी कधी रील बनवते, आणि जे मामा रील बनवते त्यांचा आज मुकाम होता. बरं, त्याच्यानंतर मी आलो होतो बाजारामध्ये. चिवडा घेतलो ना, स्कूल मध्ये आलो. मग आम्ही पूर्ण पोरं एका जागी गोळा होऊन चिवडा खायला बसलो. गप्पा मारत चिवडा खालो. मग त्यानंतर घरी चालले आलो. बरं का, आताच्यासाठी एवढंच. व्हिडिओला लाईक करा आणि माझं कंटेंट आवडत असेल तर आपल्याला फॉलो करा. चला मग भेटू पुढल्या ब्लॉग मध्ये.